आपल्या या तीर्थक्षेत्रात खूप मोठ्या संख्येने भक्तगण येतात, वेगवेगळ्या प्रांतातून येतात. पण इतिहास काय सांगतो? इतिहासाचा जर संदर्भ आपण पाहायचा म्हटला तर अतिशय प्राचीन काळापासून या ठिकाणी मी मगाशी जे पौराणिक संदर्भ सांगितले की सगळ्या भारतभरातून सगळे ऋषीमुनी या ठिकाणी येतात. या ठिकाणी पराशर मुनी आलेले आहेत, त्या ठिकाणी मनु महर्षी आलेले आहेत, या ठिकाणी चवन ऋषींचं वास्तव्य आहे, या ठिकाणी अगस्त्य आणि लोपामुद्रांचं वास्तव्य आहे. गर्ग, कश्यप, गालव, वसिष्ठ, विश्वामित्र या सगळ्या ऋषींनी या ठिकाणी आलेल्या आपल्याला पुराण कथामधून पाहायला मिळतात. पण इतिहास काय सांगतो हा अतिशय अचूक प्रश्न विचारलात तुम्ही. ऐतिहासिक संदर्भ जर पाहायचे असतील तर आपल्याला एक ताम्रपट मिळालेला आहे. त्या ताम्रपटामध्ये असा उल्लेख आहे की करवीर क्षेत्राची ही जीवनदायिनी किंवा जन्मदात्री जी पंचगंगा नदी आहे, या पंचगंगेच्या तीरावरती 10व्या शतकामध्ये 1,00,000 ब्राह्मणांचं भोजन घातलं गेलं असा ताम्रपट उपलब्ध आहे. म्हणजे 10व्या शतकात म्हणजे आजपासून 1000 वर्षापूर्वी 1,00,000 लोकांना तीर्थकाळात पर्वकाळामध्ये भोजन घातलं गेलं. तो पर्वकाळ कोणता तर कर्क संक्रांती. आपण मकर संक्रांती साजरी करतो, पण प्रत्येक राशीची संक्रांती असते, त्याच्यातली कर्क संक्रांती आणि मकर संक्रांती या दोन मोठ्या संक्रांती मानल्या जातात. तर कर्क संक्रांतीसारख्या पर्वकाळी या कोल्हापुरामध्ये 1,00,000 लोकांचं भोजन घातलं गेलं होतं असा ताम्रपट उल्लेख आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं की 10व्या शतकामध्ये लाखो भाविक या ठिकाणी जगदंबेच्या दर्शनाला येत होते आणि या पंचगंगेच्या तीरावरती असलेल्या अनुष्ठानामध्ये भाग घेत होते. हे आपल्याला ऐतिहासिक पुराव्याच्या आधारावर सांगता येतं. सहप्रायोजक रेलिव्हेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.